म्हणजे आपल्याला जी गोष्ट नाही जमत आहे ना, हा ऍक्सेप्ट करा की मला ती येत नाही, पण मी शिकणार आहे किंवा मी ते करणार आहे. त्याच्यानंतर आहे पॅटर्न अनालिसिस. अभ्यास जर करायचा असेल तर पॅटर्न अनालिसिस नुसार करा. म्हणजे काही जे काही फॉर्मेट किंवा जे काही स्वरूप आहे त्यानुसार आपल्याला करावं. मग जे काही आपल्या इम्पॉर्टंट बोर्डसाठी इम्पॉर्टंट क्वेश्चन असेल म्हणलं तर पहिला ते क्वेश्चन जे काही इम्पॉर्टंट वाटतात, आता सपोज आपल्याला एक धडा आहे, त्या धड्यामधले कुठले कुठले इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहे आपण हे अंदाज लावू शकतो किंवा जे काही आपल्याला वेटेज दिलेले असतात, मग त्या वेटेजनुसार आता सपोज वेटेज आता पहिल्या धड्याला 17 मार्क आहे म्हटलं तर त्याच्यातले मोठे मोठे प्रश्न कोणते आहेत किंवा लहान प्रश्न कोणते आहेत ते आपण जे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन असतील ना त्याला टिक करून ठेवायचे. त्याच्यानंतर आहे वेटेजनुसार अभ्यास करायचा. म्हणजे तर सपोज आता 8 मार्काला एक क्वेश्चन आहे तर त्या क्वेश्चनला आपण किती आन्सर लिहावं. म्हणजे जर आता 8 मार्कासाठी दिलेलं असेल तर पहिला कसं चिन्ह द्यायचं फटाफट आणि कुठलं नाही शिकवलं ते लवकर शिकवलं त्यासाठी शिकायचं. मला टाइम कळाल म्हणजे टाइम मॅनेजमेंट. तुला इतकं काही माहीत नव्हतं. मला पेपर कसं लिहायचं ते कळालं नव्हतं आणि कोणत्या प्रश्नाला किती वेळ दिलं पाहिजे ते कळालं आणि कोणतं प्रश्न किती मार्काचा असतं आणि तिथून कसं लिहायचं ते कळालं. मला क्वेश्चन लिहायचं का नाही हे कन्फ्युजन होत होतं आणि मला जे क्वेश्चन येत नाही ते मी मोकळा जागा सोडत होते. आता दीदी सांगितले नाही आलं तरी पण त्याच्याबद्दल पॅराग्राफमध्ये लिहायचं तेव्हा त्याला मार्क भेटतात. ठीक आहे कळलं. पेपर लिहिताना अक्षर चांगलं असणं गरजेचं आहे हे कळायलं. ते कळालं की कोणता पेपर कोणत्या पद्धतीने लिहायचं. चलो मला कळालं की क्रमानुसार लिहायचं नसतं, उलटा लिहिलं तर मी चांगलं. चलो स्टार्ट. चांगल्या पद्धतीने पेपर प्रेझेंटेशन कसे करावे शिकवले आहे. सर्वांना चांगल्या पद्धतीने समजून सांगितले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि तुम्ही हे शिकवलेलं आम्हाला पुढील आयुष्यात खूप कामाला येईल असे मी त्यांना सांगतो.